करिअर, नोकरी, व्यवसाय, पैसा, प्रगती यांच्या मागे जीव तोडून धावताना माणूस त्याच्या नकळत शांती हरवून बसतो. अशा वेळी नैराश्यानं घेरला गेलेला माणूस मनमोकळं हसणं विसरून बसतो. मात्र हसण्यासारखी क्षुल्लक गोष्ट किती फायदेशीर आहे हे त्याच्या लक्षात येत नाही. हसण्याचे नेमके फायदे काय आहेत ते पहा. शरीराचा थकवा, मनावरचा ताण कमी होतो. मनाची नकारात्मकता कमी होते. हसण्यानं रक्ताभिसरण सुधारतं. नाडीची गती मंद असल्यास त्यात वाढ होते. दुःख विसरायला सहाय्य. शारीरिक वेदनांची तीव्रता कमी होण्यास मदत. सतत चिडचिड, अकारण राग यासारख्या भावनांना आळा. मनाची उत्साही वृत्ती कायम राहायला मदत. हृदयाचं आरोग्य चांगलं राहतं. जे लोक खूप रेग्युलरली हसतात त्यांच्या हार्टची बिमारी, हृदयाची बिमारी कमीच्या रेट कमी असतात. जे लोक खूप आनंदाने राहतात, हसतात आणि हसवतात त्यांना डायबिटीज, कॅन्सर, ब्लड प्रेशर आणि वेगळं अशी मोठी मोठी बिमारी आहे त्यांच्या यायची शक्यता थोडा कमी असतात. जे लोक हसतात आणि हसवतात ते लोक दुसऱ्यांना पण एक पॉझिटिव्ह एनर्जी देतात. जे लोक हसतात ते लोक एक पीसफुल, एक शांत वातावरण देतात. हसण्याचे फायदे ओळखूनच आता ठिकठिकाणी लाफ्टर क्लब उघडले गेलेत. या क्लबचा नेमका फायदा काय होतो याची माहिती या क्लबच्या सदस्यांनी सांगितली. ती अशी. जैसा कि एक आदमी को खाना खाने के बाद पानी पीना ज़रूरी है, ऐसा हंसना भी बहुत ज़रूरी है जीवन के लिए. और जीवन में और रखा ही क्या है, हंसो और सबको हंसाओ. हास्य करने से हमारे जो भी शरीर के नस नाड़ियाँ हैं सब खुल जाती है और अपना ब्लड सर्कुलेशन बराबर हो जाता है. उसी वजह से हम ठीक रहते हैं. कितनी बीमारियां हास्य करने से निकल जाती है. मन इतना खुश रहता है, प्रफुल्ल रहता है. गुजरी हुई जिंदगी को कभी याद न कर. तकदीर में जो लिखा है उसकी फरियाद ना कर. जो होना है वो तो होते ही रहेगा. आयुष्याच्या तीव्र स्पर्धेत आरोग्य आणि मनशांतीची नितांत गरज असते. ते मिळवण्याकरिता हास्य टॉनिक सारखा साधा मात्र तितकाच प्रभावी असा इतर दुसरा पर्याय नाही. म्हणूनच जागतिक हास्य दिनानिमित्त प्रत्येकानंच मनापासून हसण्याचा संकल्प करायला काय हरकत आहे. देवेंद्र कोल्हटकर, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.